नमस्कार मंडळी. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं फ्रंट साईडचं कटिंग पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग म्हणजे बॅक साईडचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारा मुंडा खोली, गळा रुंदी, शोल्डर पट्टी ही सर्व मेजरमेंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. ब्लाऊजसाठी लागणारे सर्व मेजरमेंट मी इथे नोट डाऊन करून घेतलेत. त्यासाठी आपल्याला काही महत्त्वाची मेजरमेंट्स हवी आहेत. त्यामध्ये पूर्ण उंची ब्लाऊजची, छाती 1 नंबर आणि 2 नंबर, कमरेचं माप आपल्याला लागणार आहे आणि ब्लाऊजच्या पाठीमागच्या गळ्याचं माप जे काय आहे ते आपल्याला लागणार आहे. 33 मापाचा ब्लाऊज आहे, म्हणजेच मेन चेस्टचं मेजरमेंट आपलं 33 आहे. त्याच्यासाठी आपण मुंडा खोली 5.5 इंच घेणार आहोत, गळा रुंदी 2.25 इंच, शोल्डर पट्टी कस्टमरच्या आवडीनुसार घ्यायची. कस्टमरला शोल्डर पट्टी 2.5ची हवी आहे, म्हणून मी इथे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 3ची शोल्डर पट्टी घेणार आहोत. ही सर्व जी काय आहे ती बेसिक मेजरमेंट आपल्याला लागणार आहे. चला आता ब्लाऊजची जी काय आपण मेजरमेंट लिहून घेतलेत त्यानुसार मापे टाकायला सुरुवात करूयात. त्यासाठी सर्वात आधी ब्लाऊजचा जे काही फोल्डेड साईड आहे त्या बाजून आपण मेजरमेंट टाकायला सुरुवात करणार आहोत. ब्लाऊजची जी काही पूर्ण उंची आहे ती 14 आहे. पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. 1 इंच याच्यासाठी की जी काय आपण हातशिलाईची पट्टी करतो खालच्या बाजूने तिथे अर्धा इंच आपलं जाणार आहे आणि अर्धा इंच आपलं शोल्डर जोडण्यामध्ये जाणार आहे. त्यामुळे ब्लाऊजची पूर्ण उंची 14 आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केल्यानंतर ब्लाऊजची संपूर्ण उंची आपण घेणार आहोत 15 इंच इतकी. ब्लाऊजची मापं टाकत असताना मेक शुअर करायचं की ब्लाऊजची जी काही फोल्डेड साईड आहे त्याच बाजूने तुम्ही बॅक साईडचं कटिंगचे मापं सर्व टाकताय. 14मध्ये 1 इंच प्लस करून मी इथे 15वरती एक मार्किंग करून घेतलं. जिथून आपण संपूर्ण उंची टाकली होती त्या पॉईंटवरती मी एक सरळ रेषा आखून घेतली. त्यावरती आता आपण गळा रुंदी आणि शोल्डर पट्टीचं मेजरमेंट टाकूया. नेहमी आपण सांगतो की एवढा शोल्डर पट्टी घ्या किंवा एवढी गळा रुंदी घ्या, पण मला असं वाटतं की कस्टमरच्या आवडीनुसार शोल्डर पट्टी ही वेगवेगळी असू शकते. कोणाला छोटी आवडते तर कोणाला मोठी, त्याच्यानुसार आपण मेजरमेंट टाकायला हवेत. आता पाठीमागचा गळा जो आहे तो खूप डीप आहे, म्हणजे 10चा गळा आहे. त्याच्यामुळे मी 33 मापासाठी ते गळा रुंदी 2.25 इंच टाकलेली आहे. तयार आपली जी काय आहे ती 2.5ची होऊन जाईल. शिवल्यानंतर पाव इंच आपलं त्याच्यामध्ये जातं. 2.5ची शोल्डर पट्टी आहे, त्याच्यामध्ये बाही जोडण्यासाठी मी अर्धा इंच प्लस करते, म्हणजे संपूर्ण शोल्डर पट्टीचं मेजरमेंट मी 3 इंच टाकते. जी रेष आपण आखून घेतली होती त्यावरती 2 पॉईंट आपण घेतलेत. एका ठिकाणी गळा रुंदी आणि एका ठिकाणी शोल्डर पॉईंट. ज्या ठिकाणी आपण शोल्डर पॉईंट म्हणजे शोल्डर पट्टीसाठी पॉईंट घेतला आहे तिथपासून मी सरळ रेषेखाली आखून घेतली आणि त्यावरती आपण मुंडा खोली टाकणार आहोत. ब्लाऊजचं जे काही मेजरमेंट असेल किंवा फिटिंग असेल ते सर्व मुंडा खोलीवरती मेजरमेंट डिपेंड असतं. जर मुंडा खोली एकदम परफेक्ट आली तर ब्लाऊज कुठेही उतरत नाही किंवा मुंड्यामध्ये टाईट किंवा लूजसुद्धा होत नाही. आता 33 मापासाठी मी मुंडा खोली घेतलेली आहे 5.5 इंच. ज्या ठिकाणी मुंडा खोलीसाठी आपण पॉईंट घेतला त्यावरती मी एक सरळ रेषा आखून घेतली आणि त्यावरती आपण घेणार आहोत छातीचा चौथा भाग. ज्यावेळेस आपण मेजरमेंट टाकतो त्यावेळेस आपण मेन चेस्टचं मेजरमेंट टाकायचं आहे, म्हणजे आपली फुल बस साईज. आणि ज्यावेळेस आपण फिटिंग करतो मुंड्यामधली त्यावेळेस आपण 1 नंबर चेस्टचं जे काही मेजरमेंट आहे त्या ठिकाणी फिटिंग करतो. जे काय आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला डेली दुपारी 3 वाजता लाईव्हमध्ये क्लिअर करत असते. तिथे तुम्ही नक्की चेकआउट करत जा. स्टिचिंग वगैरे मी सर्व लाईव्हमध्ये घेते. आता कंबर माझी आहे 26.5 इंच, पण मी या ठिकाणी काय केलेलं आहे, जेवढे मी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तेवढीच मी खाली कंबरसुद्धा घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी एक ट्रिक फॉलो करू शकता. जेवढी काही कंबर आहे त्याचा चौथा भाग आणि 1.5 इंच तुम्ही टक्ससाठी एक्स्ट्रा घेऊ शकता आणि पुढे आवडीनुसार तुम्हाला मार्जिन घ्यायचं आहे. आता जेवढं मी छातीचा चौथा भाग घेतला होता तेवढीच मी कंबर घेतली आहे आणि आवडीनुसार पुढे मार्जिन घेतलेलं आहे. 1.5 ते 1.25 इंच तुम्ही मार्जिन नेहमी ठेवायचं आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलं तरी चालेल. जर कुठे काही चुकलं तर तुम्हाला मार्जिनमध्ये ॲडजस्ट करता येतं. आता आपण मुंड्याचा आकार देऊया. मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलं आहे. जिथे अर्धा इंच घेतलं आहे तिथपासून जो काही शोल्डर पट्टीसाठी आपण पॉईंट घेतलेला आहे तो तिरकत जोडून घेतला आणि त्यानंतर 1 इंच तिरकं मुंड्यात घेऊन मी पाठीमागील मुंड्याचा आकार इथे देणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही मुंडा घेतला तर मुंड्यामध्ये कुठेही झोल वगैरे येणार नाही किंवा घड्या वगैरे पडणार नाही. 1 इंच तिरकं मुंड्यात घेऊन फक्त गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. इतकी सोपी पद्धत आहे मुंडा खोलीचा जो काही आकार आहे तो देण्यासाठी. इथे तुम्ही स्केलचा सुद्धा उपयोग करू शकता, ज्या राऊंडेड स्केल येतात त्याचा. पण एकदा हाताने प्रॅक्टिस केली की सर्व गोष्टी सोप्या होतात, कोणत्याही इन्स्ट्रुमेंटची गरज पडत नाही. आता आपण घेऊया गळा खोली. गळा खोली माझी आहे 10 इंच. जिथपासून आपण मेन उंची घ्यायला सुरुवात केली होती त्या पॉईंटवरती मी टेप ठेवला.
10 इंच इतकं मार्किंग केलं. जेवढा गळा तुम्हाला ब्रॉड पाहिजे आहे तेवढी रुंदी तुम्ही घ्यायची. फक्त वरती वाढवून नाही घ्यायचं. वरती जर वाढवलं तर गळा आपोआपच उतरतो. गळा रुंदी मी इथे 3ची घेतलेली आहे, कारण की कस्टमरला जास्त ब्रॉड पण नको आहे. दोन्ही पॉईंट मी एकमेकांना जोडून घेतले आणि त्यानंतर साधारण अर्धा इंच इतका वरती गोल आकार देऊन घेतलेला आहे. वेगळे आकारसुद्धा तुम्ही देऊ शकता. पानगळा किंवा पंचकोनी किंवा स्वीटहार्ट नेक कोणताही आकार तुम्ही या पद्धतीने गळ्याला देऊ शकता. आता आपण येऊया टक्सकडे. ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्स उंची ही वेगवेगळी असते. त्याचा चार्टसुद्धा आपण लाईव्हमध्ये डिस्कस केला. जेवढी काही कंबर आहे त्याचा मी मध्यभाग काढून घेतला आणि इथे 5 इंच इतका टक्स घेतला. जिथे मी टक्स उंचीसाठी पॉईंट घेतला आहे ती सरळ रेषा आखून घेतली आणि त्यानंतर टक्स मारण्यासाठी दोन्ही साईडने आपल्याला अर्धा अर्धा इंच घ्यायचा आहे आणि टक्स आपला कंप्लीट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाचं बॅक साईड कटिंग अगदी इझिली करू शकता. यानंतरचा आपला नेक्स्ट व्हिडिओ स्लीवचं कटिंग कशा पद्धतीने करायचं, अगदी 28 मापापासून ते 50 मापापर्यंत स्लीवचं कटिंग एकाच पद्धतीने मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे. त्यामुळे येणारा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. सर्व ड्राफ्टिंग इथे करून झाले. त्यानंतर जसं मार्किंग केले त्या पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहोत. आहे की नाही सोपी पद्धत? नक्की एकदा ट्राय करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर नक्की करा, कारण की येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्याद्वारेच लवकर भेटतं. आणि हो, व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका. डेली मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. त्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स असतील किंवा छोटे छोटे व्हिडिओ असतील ज्यामधून की तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. या सर्वांवरती मी डेली 9:30 वाजता सकाळी छोटा व्हिडिओ आणि 12:30 वाजता आपला मेन व्हिडिओ म्हणजेच आपला व्लॉग येतो. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर छोटीशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.